XM किंवा XNS ब्रोकर MT5 ला कसा अटॅच करायचा चला दाखवतो तुम्हाला। वेबसाईटला आलेलो आहे आपण, तुमचा कुठला पण ब्रोकर असू द्या काय सुद्धा प्रॉब्लेम नाही। तर इथं बघा हे माझं रिअल अकाउंट आहे बघा, 95 बॅलन्स दाखवतोय। तर इथं काय करायचं सांगतो तुम्हाला, 3 डॉटवर क्लिक करा, वर बघा अकाउंट इन्फॉर्मेशन म्हणते, अकाउंट इन्फॉर्मेशनवर क्लिक करा। बघा XM ग्लोबल काय म्हणते, MT5 चा सर्व्हर किती आहे, 8 आहे, तो सर्व्हर महत्वाचा। आणि MT5 चा आयडी काय आहे, तर ह्या आयडीला कॉपी करून घ्या आणि सर्व्हर 8 लक्षात ठेवा। आयडी कॉपी केला, आता या MT5 ला या। तर बघा मी MT5 ला आलेलो आहे इथं। तर इथं आल्यानंतर बघा इथं 2-3 सेक्शन आहेत, मॅनेज अकाउंट म्हणते, मॅनेज अकाउंट मध्ये यायचं आणि इथं प्लस आयकॉन दिसते का वरती, प्लस आयकॉनवर क्लिक करा। इथं फाइंड ब्रोकर म्हणतं, इथं सर्च करा XM ग्लोबल। तर इथं तुमच्या इथं XM ग्लोबल म्हणल्यावर असा ब्रोकर येईल, तर त्याच्यावर क्लिक करा। तर इथं बघा लॉग इन म्हणते, पासवर्ड म्हणते आणि खाली बघा सर्व्हर आहे, दिसलं का। आपण सर्व्हर काय लक्षात ठेवता, XM ग्लोबल MT5 चा 8वा। तर ती मी क्लिक करतो, तुमचा जो असेल तो टाका बरं का, माझा नाही टाकायचा। इथं लॉग इन आयडी काय आहे, ह्याला करा पेस्ट, ह्याला पेस्ट केल्यानंतर इथं पासवर्ड टाकतो आता मी। बघा आता पासवर्ड टाकतो, वर आधी रेंज चालू आहे कॅपिटल ए, पासवर्ड टाकलेला आहे मी माझा आणि आता लॉग इन म्हणायचं, दाखवतो कनेक्टिंग म्हणतंय, आलं का, हे बघा आलेला आहे इथं ब्रोकर दिसला तुम्हाला, $95 बॅलन्स दिसतोय। ट्रेड म्हणायचं बघा, इथं ट्रेडवर आल्यानंतर 85 आणि बघा बोनस किती 42 राहिला, म्हणजे मला थोडा लॉस झाला आहे, कालचा ते लॉसचा ट्रेड होता ना, ती इथं टाकला होता। ते काय यूज करतो मी, तर बोनस आहे इथं म्हणून यूज करतो XM ब्रोकर। तर एकदम सिंपल प्रोसेस होती। अजून काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल ना कमेंट करा किंवा मला मेसेज करा।